आणि मी सासू असले ना तरी तुझी आई आहे, कळलं ना? त्यामुळे माझ्या नजरेतून काही सुटत नाही. नाही म्हणजे सून अपसेट असली की मुलगाही अपसेट होतो, त्यामुळे सासूला जरा जास्त दिसतं. काय झालं सांग बघू? अहो नाही माई, म्हणजे असं फार काही मोठं नाही झालंय. थांबा मी चहा ठेवते. नकोय मॅडम, मला आता चहा नकोय. बस बस बघू आधी. मोठं नाही झालंय म्हणजे काहीतरी छोटस झालेलं आहे, बरोबर? हो म्हणजे छोटे मोठे मतभेद. अरे वा, अगं मतभेद झाले म्हणजे तुमच्या संसाराचा पाया पक्का झाला. अगं जेव्हा नवीन नवीन लग्न झालेलं असतं ना, तेव्हा नवरा बायको एकमेकांना इम्प्रेस करण्यासाठी प्रचंड प्रयत्न करत असतात. मग काही दिवसांनी त्याची त्यांना गरज वाटेनाशी होते इम्प्रेस करण्याची. मग मात्र वादविवादाला सुरुवात होते, मतभेद सुरू होता. अगं तीच तर खूण असते संसाराचं लोणचं मुरण्याची. काय? आणि अगं मतभेद कधी होतात? जेव्हा आपण आपली मतं मोकळेपणाने स्पष्टपणाने मांडतो तेव्हा. अगदी ती आपल्या जोडीदाराच्या विरुद्ध असली ना तरीही. हो की नाही? हो. अगं नातं जेव्हा आपलं घट्ट असतं ना तेव्हाच आपली हिंमत होते. नातं जेव्हा नवं असतं, हळवं असतं, तेव्हा मात्र आपण एकमेकांशी लाडानं नाही नाही तुम्हाला हवं तसं असं म्हणतो. पण जेव्हा आपलं नातं घट्ट होतं, पक्क होतं, तेव्हा मात्र मग आपली आपण मतं मांडायला सुरुवात करतो. नाही बाई, हे असंच हवं, मला हे असंच लागतं, इथपासून ते अगदी माझं म्हणणं खरं आहे इथपर्यंत. पण तेव्हा मात्र आपण लगाम लावायला हवा. सांग बघू काय झालंय बाळा? नाही, काल अगदी रोमॅन्टिक डेटवर गेला होतात आणि आज लगेच मतभेद झाले. सांग. अहो नाही माई, खरंच तसं विशेष काही नाही, खरंच. ठीक आहे, नसेल सांगायचं तर नका सांगू. सॉरी हा, सॉरी, उगीच विचारलं मी तुला. देवा, आता चित्राची गोष्ट फार वेळ लपवायची वेळ नको आणूस प्लीज. आदित्यला माझं म्हणणं पटू दे. परस्पर काहीतरी नाही ना करणार तो? आवडला का मग चित्राला मंदार आपटे? कोण जाणे बाई, म्हणजे माझं तिचं डायरेक्ट बोलणं नाही झालं. पण माईंनी फोटो दाखवला ना तिला? हो दाखवला, पण ना माई म्हणत होती की ती नर्वस वाटत होती. म्हणजे तिने फोटो आरपार बघितला. आरपार का म्हणे? काय माहित, पण माई असंही म्हणत होती की म्हणजे ती जरी आपल्यात मिळून मिसळून वागत असली तरी सुद्धा आपण शेवटी तिच्यासाठी परकेच ना. तिचे आई वडील सुद्धा इथे नाही आहेत रे. त्यामुळे मे बी तिला अवघडल्यासारखं वाटत असेल, तिच्यावर दडपण आलं असेल. खरं म्हणजे तशी नाहीये ती, आणि इथे किती पटकन मिक्सअप झाले. हो बरोबर आहे तुझं म्हणणं, पण माईचं म्हणणं सुद्धा मला पटलं. मग आता आता सतीश, तूच बोलून बघतोस का तिच्याशी? म्हणजे बघ, दादांनी आणि अण्णांनी तिच्या लग्नाची जबाबदारी तुझ्यावर सोपवली आणि इथे तसं बघायला गेलं तर तूच तिच्या जवळचा आहेस ना, तर बोलशील? चालेल. हा. चित्रा, ए चित्रा. बरं सतीश, मी जाऊ का? इतकं काही नकोय हा. कुणावरही तुझं अजिबात दडपण येत नाही. काय दादा? काय ग, आवडला की नाही फोटो मंदारचा? काय ग? अगं नसेल आवडला तर तसं तू सांगू शकतेस.
आमचं कोणाचंही दडपण घ्यायची काही गरज नाहीये. हे बघ, त्याच्याबरोबर तुला आयुष्य बांधून घ्यायचंय. जर का सगळं जुळून आलं तर तुला राहायचंय त्याच्याबरोबर. त्यामुळे तुला काय वाटतं याला जास्ती महत्व आहे. चित्रा, तू घाबरली आहेस का की आमच्याबरोबर तुला कम्फर्टेबल वाटत नाहीये? दादा, मला ना लग्नच नाही करायचंय आता. अरे मला सुद्धा ही असंच म्हणत होती. पण हे असंच असतं. लग्नाच्या वयातली प्रत्येक मुलगी आधी असंच म्हणत असते. पण चित्रा, तुझ्या लग्नाची जबाबदारी अण्णा काकांनी तुझ्या समोरच माझ्यावर सोपवली ना. हो. आणि म्हणून तर आम्ही तुला इथे घेऊन आलो ना. बरोबर ना? पण दादा, म्हणून असं लगेच? अगं, या सगळ्या शेवटी योगायोगाच्या गोष्टी असतात. मी आपलं सहज राणे काकूंच्या कानावर घातलं होतं, पण अक्षरशः दुसऱ्याच दिवशी योग्य असा मुलगा सापडेल असं कोणालाच वाटलं नव्हतं. मी तर म्हणतो तुझे योग जोरदार आहेत, म्हणून असं चांगलं स्थळ आलंय. अर्थात डिसिजन तुला घ्यायचंय, म्हणून विचारतोय, तुला पसंत आहे ना? आणि समजा तुझ्या मनात जर दुसरं काही असेल तर मात्र त्याच्यासाठी आपल्याला अण्णा काकांशी बोलावं लागेल. हो. अर्चू, उद्या संध्याकाळी आपट्यांकडची मंडळी येत आहेत बर का. काय ती तयारी करून ठेवा. हा, काय चित्रा, आवडला ना मुलगा? नशीब जोरदार आहे बाई तुझं. बरं, आता कळवते त्यांना उद्या संध्याकाळी आपल्याला चालेल म्हणून. हा, बाकी काय ते उद्या सकाळी बोलू. अगं, यांना जेवायला वाढायचंय. म्हटलं आधी शुभ काम उरकून घेऊया म्हणून आले लगबगीने. हा, चला येते. हा, चहा घेणार आहेस? प्रेमाने देणार असलीस तर घेईन. हे काय नवीन? काल रात्रीपासून हेच चाललंय ना. पण लगेच प्रेमानं देणार असशील तर या कन्क्लुजन पर्यंत पोहोचायची काय गरज आहे? ओके ओके, ऑल राईट. ऍज इट इज मला चहा नको. चित्राचा फोन आला होता मला ऑफिसमध्ये असताना. माझ्याच कडून नंबर घेतला होता तिने. रडत होती ती फोनवर. घाबरलीये खूप. आपल्याशिवाय कोणाचा सपोर्ट नाही असं म्हणत होती. आपल्याशिवाय नाही हा आदित्य, तुझ्याशिवाय. या बाबतीत माझं काय म्हणणं आहे हे क्लिअरली सांगितलंय मी तुला. अरे पण त्या मुलीची सिच्युएशन काय आहे ते समजत कसं नाहीये तुला? हेच कळत नाहीये मला. हे सगळ्या मॅटर मध्ये असंच वागणार आहेस का तू? उलट मला वाटलं होतं की तुझी साथ मिळेल. मला खात्री होती, विश्वास होता. पण तू तर चित्राला फोन करतोय, तिला बोलावून घेतोय. तिच्याशी बोलणं खूप गरजेचं आहे. आणि तू इथेच थांबलीस तर बरं होईल. बरं. सतीश, काय झालं? कसला विचार करतोयस? अर्चू, कधी कधी काही काही गोष्टी किती पटकन जुळून येतात बघ ना. म्हणजे बघा, मी राणे काकूंना सहज म्हणून सांगितलं की चित्रासाठी छानसा मुलगा बघा, आणि त्यांनी अक्षरशः दुसऱ्या दिवशी मंदार आपटेचं स्थळ आणलं का.
मला चित्राची गंमत वाटते. अर्चू, तू ऑब्झर्व केलंस ते अतिशय सिरियसली म्हणाली मला लग्न करायचं नाही म्हणून. तिला जर लग्न करायचं नाहीये मग तिकडे आली कशाला ती? तिथेच सांगायचं ना आपल्याला की सतीश दादा मला लग्न करायचं नाहीये म्हणून. काही समजत नाही तिच्या मनात नक्की काय आहे ते. दादांचा फोन. हा हॅलो. हा दादा, कसे आहात तुम्ही? आणि आई कशी आहे? हो हो, आम्ही सगळे मजेत. होय तर सुरुवात केली ना. अहो, समोरच्या राणे काकू आहेत ना, त्यांनी एक स्थळ आणलंय. हो हो हो, चांगलं आहे स्थळ, चांगलं आहे. मंदार आपटे मुलाचं नाव. पण दादा ऐका ना, चित्रा लग्न करायचं नाही म्हणतेय. हा बर 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 बर. नाही नाही, तुम्ही काही काळजी करू नका. आणि अण्णा काकांना सुद्धा सांगा काळजी करू नका म्हणून. मी बोलतो चित्राशी. हो नक्की बोलतो, समजवतो तिला. तुम्ही काळजी करू नका. हो 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 हो, नक्की येणार. या वर्षी मे महिन्याच्या सुट्टीमध्ये आम्ही सगळे तिकडे येणार आहोत. हो हो हो. अहो नाही, नानाच म्हणाले तसं. हो हो, अर्चना बरी आहे. मयू एकदम झकास आहे, काळजी करू नका. हो हो हो, सांगतो सांगतो. बर, मी ठेवू आता फोन. हो, मी करतो फोन. हो, सांगतो सांगतो. काय म्हणाले दादा चित्राबद्दल? काही नाही, चित्रा लग्न करायचं नाही असं का म्हणतेय याचं कारण सांगितलं दादाने. काय काय? चित्राचं असं म्हणणं आहे की लग्नानंतर आई अण्णांकडे कोण बघणार, कारण ती एकुलती एक आहे ना, म्हणून लग्न करायचं नाहीये तिला. ह्या हे होय. आणि आपण कसला कसला विचार करत होतो. हो ग. पण हा पण काही मोठा प्रॉब्लेम नाहीये. हा म्हणजे लग्न ठरल्यानंतर मुलाकडच्यांना सांगायचं की आई आणि अण्णांची जबाबदारी ही माझीच आहे म्हणून. आणि तर हल्ली तितकं अंडरस्टँडिंग असतं रे सगळ्यांमध्ये, नाही का? खरंय. बरं, मी काय करते, माईला जाऊन सांगून येते की मुलाकडची मंडळी उद्या येत आहेत म्हणून बघायला. ठरवून टाका. चल आले. माई. हो. अगं राणे काकूंनी निरोप दिलाय तो सांगायला आले. अगं आपट्यांकडची मंडळी उद्याच येत आहेत. अगं बाई. हो ना, नुसती ना घाईघाई चालू आहे ग. मला तर वाटतंय ना सगळ्यात जास्त हौस या राणे काकूंनाच आहे, म्हणून ना त्या आपल्याला पण घाई करतात आणि त्या आपट्यांना पण घाई करतात. खरंय बाई तुझं. पण काही हरकत नाही, खरं तरी चांगलं वाटतंय. बघूया आपण. नाही म्हणजे योग जर जुळून येणार असतील तर येऊ देत ना. खरंच. पण अगं जरा प्रॉब्लेमच झाला होता. अगं चित्राला आता म्हणे लग्नच करायचं नाहीये. अगं बाई, आता हे काय नवीन? नाही नाही, तसं काही नाहीये. सतीश आता दादांशी बोलला तेव्हा कळलं. म्हणजे चित्रा एकुलती एक मुलगी आहे ना, ही लग्न करून गेली तर मग आई आणि अण्णांकडे तिच्या बघणार कोण, म्हणून जरा आपली टेन्शन मध्ये होती, एवढं. पण आता सगळं ठीक आहे. बरं माई, मी काय म्हणते, उद्या बघण्याचा कार्यक्रम इथे हॉलमध्येच करूया ना आपण? नाहीतर काय तुझ्याकडे वरती करायचंय? नाही नाही नाही, काय तरी विचारत बसतेस मला. इथेच करायचं आपल्याकडे हॉलमध्ये, कळलं ना? पण त्याच्या आधी चित्राचा मूड बघ, नाही तर ऐनवेळी गडबड व्हायची सगळी. हो, तू टेन्शन घेऊ नकोस, मी सगळं बघते, ठीक आहे? बरं माई, हे राहू देत ना आता. मला ना काही सुचत नाहीये ग, उद्याचं काय करायचं ते. प्लीज चल ना जरा मध्ये. हो, पण निदान एकेकडे तरी करून ठेवूया, नाही तर नाना चिडतील माझ्यावर. बर, हळू कर, धागंडी करू नको. येऊ? ये ये ये. बस बस बस. बोल. आदित्य, मला हे बघ, आदित्य, मला भीती वाटते रे. तू अजिबात घाबरू नकोस. परिस्थिती समजून घेण्यासाठीच बोलावलं मी तुला. आता सगळं नीट सांग मला. तो मुलगा कोण आहे,
तुझ्या अण्णांचा विरोध कशासाठी आहे? आणि प्लीज सगळं खरं खरं सांग, तरच मदत करू शकेन मी तुला. ओके? मनोज नाव आहे त्याचं. माझ्याच कॉलेजमध्ये होता तो. माझ्या मैत्रिणीचा मित्र आहे. माझ्यापेक्षा 2 वर्षांनी मोठा आहे तो. कॉलेजमध्येच आमची मैत्री झाली आणि मग मैत्रीचं रूपांतर प्रेमात कधी झालं कळलंच नाही आम्हाला. आणि मग अण्णांचा विरोध कशासाठी आहे? अण्णांना असं वाटतं तो दिखाऊ आहे. तो मोठमोठ्या बाता मारतो पण प्रत्यक्षात तो काहीच करू शकणार नाही आणि तो कमिटमेंट पाळू शकणार नाही. पण तो तसा नाहीये रे आदित्य. तो खूप चांगला आहे. ओके ओके, हे बघ, सध्या आपण असं करूया, हे जे कोण स्थळ आलंय तुला, त्या मुलाचा फोटो आलाय ना, हो. मग तो मुलगा तुला आवडला नाही असं तू अर्चना आणि सतीशला सांगायचं. आदित्य अरे अगं, आधी आपल्याला दाराशी आलेलं संकट दूर करावं लागेल. त्या मनोजला मला भेटायचं असेल, बोलायचं असेल त्याच्याशी, तर वेळ तर मिळायला हवा. उद्याच जरी सगळी मंडळी घरी आली तर त्यांचा होकार, आपला नकार, मग ते सगळं जड जाईल. त्याआधी तूच तो मुलगा तुला आवडला नाही असं सांगून टाक. आदित्य मी असं कसं करू शकेल? किती उद्धटपणाचं ठरेल ते. आणि सतीश दादाचं काय? तो चिडेला रे माझ्यावर. आणि कोणालाही न सांगता घरातून निघून जात होतीस. त्या शालीनपणाचं होतं का? तेव्हा नव्हता चिडणार सतीश दादा? मेघना, प्लीज ट्राय टू अंडरस्टँड. सॉरी. माझ्यामुळे तुमच्यामध्ये तू नको विचार करूस त्याचा. फाईन. त्या मुलाच्या बाबतीत तुझी कमिटमेंट पक्की आहे? हो. आणि तुझ्या बाबतीत त्याची? हो. ठीक आहे. मनोजला कधी आणि कसं भेटायचं ते मी ठरवतो. तोपर्यंत हे स्थळ तुला पसंत नाही असं तूच घरच्यांना सांगून टाक. हे बघ, तुला कोणीही फोर्स करणार नाही, पण तुला समजावण्याचा प्रयत्न नक्कीच करतील. आणि तेव्हा तुला खंबीर राहावं लागेल. आहे तयारी? ठीक आहे. डोंट वरी. येते मी. चित्रा, काय आदित्यच्या रूम मध्ये काय करत होतीस? ते मी काय ग अर्जुन, काय म्हणत होतीस? अरे बघ नाही, आता इतकं सगळं जुळून आलंय तर आता म्हणतेय की म्हणे मला लग्नच करायचं नाही. अच्छा, हे पण ठीक आहे, असं वाटू शकतं एखाद्याला. अरे हो, पण त्याचं कारण काय ते कळलंय मला. का? हो, दादांचा फोन आला होता सतीशला चित्राची चौकशी करण्यासाठी. मग तेव्हा सतीशने सगळं सांगितलं की चित्राला आता काय काय वाटतंय ते. मग त्यावर दादांचं असं म्हणणं पडलं, चित्रा एकुलती एक मुलगी आहे, त्यामुळे तिच्या लग्नानंतर तिच्या आई अण्णांचं कोण बघणार याची काळजी साहजिक तिला असणारच ना. हे कारण आहे. पण चित्रा, तू काळजी नको करू. सगळं आता ना सगळी माणसं खूप चांगली असतात, कळलं का? अगं, तर आमचा आदित्यच बघ की, मेघना सुद्धा एकुलती एकच आहे.
पण तिच्या आईवडिलांची आमच्यासारखीच काळजी घेतो की नाही आदित्य? मग अगं तू नको काळजी करूस बाळा. त्यामुळे आता उद्याच्या कार्यक्रमामध्ये अगदी दिल खुलास राहा आणि जे काही मनात आहे ना ते स्पष्टपणे बोलून टाक. अर्जू वहिनी, मला काहीतरी सांगायचंय. काय? तो उद्या येणारा मंदार आपटे आहे ना, अगं बोल पटापट. तो मला पसंत नाहीये. काय? अय्या, अरे ही काय बोलतीये? हॅलो सतीश, सतीश ताबडतोब खाली ये. काय करतेस तू? मला अर्जंट काहीतरी तुझ्याशी बोलायचं, तू लगेच खाली ये बाबा. हा तू जरा शांत हो बघू. चित्रा, अगं सकाळपासून आम्ही तुला विचारतोय, तेव्हाच का नाही सांगितलंस मग तू आम्हाला? हा आपण हा कार्यक्रम ठरवलाच नसता ना मग. आणि काय ग, त्या मुलामध्ये न आवडण्यासारखं असं काय आहे? नाही म्हणजे ज्याचा त्याचा प्रश्न आहे हा खर तर, पण असं न आवडण्यासारखं त्या मंदार आपटेत काय आहे, नाही का? कमाल करतेस तू अर्चू. असं काही कारण असतं का एखादं स्पेसिफिक? एखादा माणूस आवडतं किंवा नाही आवडत, दॅट्स इट.